नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। इतिहासामध्ये कंबाईन परीक्षा असो, राज्यसेवा असो किंवा बाकी कोणत्याही परीक्षा असू दे, समाजसुधारकांचा अतिशय महत्त्वाचं असं कार्य आहे बघा। आणि त्या समाजसुधारकांमध्ये पहिले जे समाजसुधारक आपण बघणार आहे ते म्हणजे तुम्ही बघू शकता दादोबा पांडुरंग तरखडकर। दादोबा पांडुरंग तरखडकर, आता यांच्याविषयी आपण पहिल्यांदा बेसिक माहिती बघून घेऊ बघा। तर जन्म बघा 1814 आणि मृत्यू 1882। ठीक आहे। समाजसुधारक आणि मराठी व्याकरणकार। वैशिष्ट्यपूर्ण ओळख जर दादोबांची काय असेल तर ती म्हणजे मराठी व्याकरणकार। जन्म झाला तरखडकर वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता। तरखड ठाणे, वसई ठाण्याजवळ आहे बघा हे तरखड। आता भावंडांमध्ये आत्माराम व भास्कर तरखडकर। आत्माराम तरखडकर PYQ बघा, आत्माराम पांडुरंग तरखडकर। आयोगाने 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा। त्या समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांचे वृत्तपत्र हा एक महत्त्वाचा विषय राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी मानला जातो। आता समाजसुधारक बघताना फक्त समाजसुधारक म्हणजे असं फ्रॅगमेंटमध्ये बघायचं नाही बघा। इतिहासामध्ये समाजसुधारक नाही तर समाजसुधारकांच्या भोवती इतिहास फिरत असतो बघा। तर पुढे जाऊन तो आपण प्रश्न बघूया। तर त्यांचे भावंड आहेत आत्माराम आणि भास्कर पांडुरंग तरखडकर। शिक्षण बघा एल्फिन्स्टन हायस्कूल। एल्फिन्स्टन हायस्कूल कोणाशी संबंधित आहे? एल्फिन्स्टन हायस्कूल नानाशंकर शेठ। नानाशंकर शेठ यांच्याशी संबंधित आहे बघा एल्फिन्स्टन हायस्कूल। आणि हे एल्फिन्स्टन हायस्कूलमध्येच नंतर शिक्षण घेतल्यानंतर ॲक्च्युली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची जी स्कूल होतं त्यामध्ये शिक्षण झालेलं यांचं। आता बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना हे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्या प्रयत्नातून झाली। तसंच तुम्हाला पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी हे देखील बघायचं आहे बघा। तर एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि तिथंच नंतर सहाय्यक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे बघा यांनी। ठीक आहे। आता फोटो बघू शकता तुम्ही। दादोबा पांडुरंग तरखडकर, द लेट राव बहादूर ब्रिटिशांकडनं पदवी मिळाली होती बघा त्यांना। बघूया आपण त्यांच्याबद्दल। आता त्यांना वैशिष्ट्यपूर्ण ओळखामध्ये त्यांची एक बिरुदावली आपण ज्यांना म्हणतो की मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हणतात। मराठी व्याकरणाचे पाणिनी, असंच तुम्हाला मराठी व्याकरणाचे शिवाजी असं पण देऊ शकतात बघा। मराठी व्याकरणाचे पाणिनी, तर पाणिनी कोण आहेत? दादोबा पांडुरंग तरखडकर। आणि मराठी व्याकरणाचे किंवा मराठी भाषेचे म्हणलं तरी चालेल, मराठी भाषेचे शिवाजी कोण असा जर प्रश्न आला तर ते म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर हे बघा। विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं देखील फार मोठ्या प्रमाणात हे महाराष्ट्राच्या समाज सुधारणेसाठी, आर्थिक सामाजिक जे काही सुधारणा आहेत, महिलांचे प्रश्न असतील वगैरे, यामध्ये खूप मोठं कार्य तुम्हाला विष्णुशास्त्रींचं देखील आढळून येईल बघा। तर त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणलं जातं। पण मराठी भाषेचे पाणिनी कोण तर ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर। ठीक आहे। तर ते मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते, आपण बघितलंच आहे। तसेच ते मानव धर्म सभा, परमहंस सभा स्थापना बघा 1844 ला मानव धर्म सभा, परमहंस सभा, त्यानंतर मध्ये ज्ञानप्रसारक सभा, ह्या समाज सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते बघा। PYQ बघा, आयोगाने विचारलेला प्रश्न। आणि मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो PYQ if analyzed well is nothing but FYQ, फ्युचर इयर क्वेश्चन। पण कधी? जेव्हा त्याचा आपण प्रॉपरली ॲनालिसिस करू तेव्हा। तर हे ॲनालिसिस बघू बघा आपण। मानव धर्म सभा एक सोपी ट्रिक म्हणता येणार नाही, एक सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवू शकतो की बघा, साधारण मानव आहे, त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि मग नंतर परमहंसांसारखी अवस्था येते बघा।
असं आपण जनरली म्हणू शकतो की एक साधारण मानव आहे, त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि मग कशासारखी अवस्था ती परमहंस, रामकृष्ण परमहंस माहीत असतील ना, रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन, विवेकानंदांचे गुरु. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता की साधारण मानव आहे, त्याला ज्ञान प्राप्त केल्याने मग त्याला काय परमहंसांसारखी अवस्था प्राप्त होती. तसंच ही मानव धर्म सभा थोडक्यात स्थापना 1844, ज्ञानप्रसारक सभा स्थापना बघा 1848 आणि परमहंस सभा 1849 ची स्थापना आहे बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ही जी मानव धर्म सभा आहे, मानव धर्म सभा, तर याच्या संस्थापक म्हणून दादोबांचं नाव बघतोय बघा. तर या संस्थापकांमध्ये दादोबा होते बघा, दीनमणी शंकर, दलपतराय, त्यानंतर दुर्गाराम मंचाराम, या सर्वांनी मिळून या मानव धर्म सभेची स्थापना केली होती बघा. सगळे दळदळीत बघा, दादोबा, दीनमणी, दलपतराय, दुर्गाराम, आणि सुरत येथे स्थापना झाली. तर दादोबांनी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे की एल्फिन्स्टन मध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिथं सहाय्यक शिक्षक म्हणून काम केले बघा. त्यानंतर ते अधीक्षक झाले. बाळशास्त्री जांभेकर जेव्हा आपण बघत होतो, बाळशास्त्री जांभेकरांच्या निधनानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे जे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून देखील यांनी काम केले बघा. ठीक आहे. तर ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करत असताना त्यांची नंतर सुरत येथे जी काय बदली झाली आणि तिथं त्यांनी काय केलेले, गुजरातमध्ये मानव धर्म सभेची स्थापना केली बघा. त्याच्यानंतर 1848 मध्ये काय झाले तर ज्ञानप्रसारक सभा स्थापन झाली. तर हे कोणी केली ज्ञानप्रसारक सभा, तर एल्फिन्स्टनच्या विद्यार्थ्यांनी मिळून, एल्फिन्स्टन जे कॉलेज आहे ना, ते एल्फिन्स्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळून ही ज्ञानप्रसारक सभा. आता ज्ञान विद्यार्थी या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा. हे एल्फिन्स्टनच्या विद्यार्थ्यांनी ही ज्ञानप्रसारक सभा, म्हणजे त्या काळातले जे काय सामाजिक आर्थिक स्त्रियांविषयी जे काय प्रश्न असतील यांच्यावर एक समग्र चर्चा घडून येण्यासाठी एक संस्थेची गरज होती. तर ती ज्ञानप्रसारक सभेच्या माध्यमातून झालेली आहे बघा. आणि खूप मोठं कार्य या ज्ञानप्रसारक सभेने केले. आणि त्याचे अध्यक्षपद सुरुवातीला कुणाला दिलेलं आहे तर ते दादोबा पांडुरंग तरखडकरांना दिलेलं आहे बघा. मग याच्यातूनच पुढं SLSS जे आपण म्हणतो, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, याचं पण योगदान, याच्या पण संस्थापनेमध्ये दादोबांचं फार मोठं कार्य आहे बघा. आणि याच्यानंतर पुढं जसं सांगितलं 1849 मध्ये काय तर परमहंस सभा, ही जी काय परमहंस सभा आहे तर याच्यामध्ये ख्रिस्तीने आणलेला पाव, मुसलमानाने बनवलेलं जेवण आणि मी जातीभेद मानणार नाही अशी, ते जेवण केलं जायचं आणि मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ घेतली जायची बघा. आणि ही परमहंस सभेचं जे कार्य आहे ते मात्र गुप्तपणे चालत होतं आणि ते यादी चोरीला गेल्यामुळं ती परमहंस सभा बंद पडलेली. आणि यातूनच पुढं कशाचा जन्म झालाय, प्रार्थना समाज. कधी स्थापना आहे 1867. हे प्रार्थना समाजाचं पुण्याचं ऑफिस आहे बघा. पुण्याचं ऑफिस तुम्ही बघू शकता. प्रार्थना समाज तुम्हाला माहिती आहे नंतर की फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात जे काय सामाजिक सुधारणेसाठी जे काय कार्य केलं गेलं यामध्ये अग्रणी नाव कोणतं असेल तर ते प्रार्थना समाजाचं आहे बघा. हे पुण्याचं प्रार्थना समाजाचं ऑफिस आहे बघा. हे गॉथिक शैलीमध्ये बांधलेलं तुम्ही बघू शकता. गॉथिक स्टाईल ऑफ आर्किटेक्चर. ज्यावेळेस आता MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होणार आहे त्यामध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चर आणि आर्किटेक्चरचे म्हणजे इंडो सारासनिक आर्किटेक्चर असेल, मुघल स्टाईल आर्किटेक्चर असेल किंवा एक गॉथिक स्टाईल आर्किटेक्चर असेल हे तुम्हाला बघायचेत बघा. आणि ते गॉथिक स्टाईलमध्ये असलेली ही वास्तू तुम्ही बघू शकता. तर काही जे वास्तू आहे हे प्रार्थना समाजाची. ठीक आहे. तर आता आयोगाने
इथं प्रश्न विचारला होता बघा. काय प्रश्न विचारलेला बरं? तर आयोगाने काय केलेलं होतं, मानव धर्म सभा, त्यानंतर ज्ञानप्रसारक सभा, या सगळ्या सभा दिलेल्या होत्या बघा, आता जे सांगितल्या परमहंस सभा, आणि याचे संस्थापक विचारले होते बघा. त्यामध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर हा देखील ऑप्शन होता, आणि दादोबा पांडुरंग तरखडकर हा देखील ऑप्शन होता. तर मी तुम्हाला जसं सोप्या पद्धतीने सांगितलं, मानव आहे, त्याला ज्ञान प्राप्त होतं, आणि मग परमहंसांसारखी अवस्था प्राप्त होती. यातूनच कशाचा जन्म झाला म्हणून सांगितलं मी, प्रार्थना समाज. तर आत्माराम पांडुरंग तरखडकरांचं जे कार्य आहे ना, हे परमहंस सभा इथून पुढे सुरू होतं बघा. पण दादोबा मात्र 4ही ठिकाणी संस्थापक सदस्य म्हणून कार्यरत असलेलं तुम्हाला बघता येईल बघा. आत्माराम पांडुरंग तरखडकरांचं मात्र कार्य कुठून सुरू होतं, तर परमहंस सभा आणि प्रार्थना समाज. मानव धर्म सभा किंवा ज्ञानप्रसारक समाजामध्ये तुम्हाला आत्माराम पांडुरंग तरखडकरांचा रोल आढळत नाही बघा. आणि हाच विचारलेला प्रश्न होता बघा आयोगाने, आणि इथं बऱ्याच लोकांचा गोंधळ उडाला. तर लक्षात घेते, मानव आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं, आणि मग परमहंसासारखी अवस्था म्हणजे मानव धर्म सभा, ज्ञानप्रसारक सभा आणि परमहंस सभा. मानव धर्म सभा तुम्हाला सांगितलं की सुरत येथे स्थापना झाली. सगळे द लक्षात ठेवायचे बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर, दीनमणी शंकर, दलपतराय आणि दुर्गाराम मांछाराम. ज्ञानप्रसारक समाज, ज्ञान आणि विद्यार्थी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं. एल्फिन्स्टनच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलं होतं, अध्यक्षपद दादोबांकडे दिलेलं होतं. तिथूनच पुढं स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटी, ठीक आहे, आणि परमहंस सभा, ठीक आहे, गुप्तपणे कार्य वगैरे चालत होतं परमहंस सभा. आणि ते पुढे झालं प्रार्थना समाजात रूपांतर झालं. मग प्रार्थना समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे की महादेव गोविंद रानडे, एम.जी. रानडे आल्यानंतर एक वेगळे लेवलची प्रसिद्धी हे प्रार्थना समाजाला मिळाली आहे. केशवचंद्र सेन, ॲक्च्युली केशवचंद्र सेन जे, केशवचंद्र सेन तुम्हाला माहिती आहे, कोणत्या चळवळीशी किंवा कोणत्या संस्थेशी निगडीत आहे? ब्राह्म समाज. केशवचंद्र सेन जे आहे ना, ते पुण्यात आले होते बघा, आणि आत्माराम पांडुरंग तरखडकरांची भेट घेतली होती, आणि तिथूनच पुढे गती मिळाली की प्रार्थना समाजाच्या स्थापनेला. तर ठीक आहे, ते एक गोष्ट लक्षात असू द्या बघा. तर हे बघितलं आपण की या सगळ्या समाज सुधारण्यासाठी जे काय प्रयत्न करणाऱ्या संस्था होते, याचे संस्थापक सदस्य म्हणून दादोबांनी काम केले. आत्माराम पांडुरंग तरखडकरांच्या पुढच्या 2 परमहंस आणि प्रार्थना इथून आहे, ठीक आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे अर्धे होते, आणि त्यांच्या प्रयत्नातून हे आपण आत्ताच बघितलं की प्रार्थना समाजाची स्थापना कशी झाली, काय झालं, ठीक आहे. तर इंग्रज सरकारने राव बहादूर, हे फोटोमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बाबा सुरुवातीला, राव बहादूर ही पदवी दिलेली बघा. आणि तुम्हाला हे पण सांगितलं की शिक्षक म्हणून कार्य केलेले बघा त्यांनी, तर अधीक्षक म्हणून कार्य केलेले, हे सरकारी सेवेत होते. त्याच्यानंतर शिक्षक म्हणून कार्य केले, नंतर अधीक्षक म्हणून कार्य केले, आणि त्यानंतर 1852 मध्ये नियुक्ती झाली त्यांची काय म्हणून, तर अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती झालेली बघा. त्याच्यानंतर 1857 साली भिल्लांच्या बंडांचा बिमोड केलाय बघा त्यांनी, आणि भिल्लांच्या बंडांचा बिमोड केल्यामुळेच त्यांना राव बहादूर ही पदवी दिली ब्रिटिश सरकारकडनं. ही समाज सुधारक त्यांना मिळाले, जस्टिस ऑफ पीस सारख्या जांभेकरांना मिळाली पदवी असू दे, ठीक आहे. तर अशा ज्या काही पदवी किंवा नानांना ब्रिटिशांकडनं मिळाल्या ज्या काही पदवी आहेत, ह्या पदवी समाज सुधारक यांच्या रिलेटेड जे काय डाटा आहे बघा, तर तो MPSCच्या थ्रू ऑब्जेक्टिव्हसाठी खूप महत्त्वाचा ठरतो बघा. तर हे 1857 साली हे भिल्लांच्या बंडाचा बिमोड केला. आता पर्टिक्युलरली आयोग भिल्लांच्या बंड सगळ्यांना माहीत असतं, पण पटाजी भिल्लांचं बंड होतं बघा. ते कोणाचं बंड होतं, तर पटाजी भिल्लांचं बंड होतं बघा. त्या पटाजी भिल्लांचा जे बंड आहे, त्या बंडाचा बिमोड केल्यामुळे त्यांना राव बहादूर ही पदवी दिली बघा. राव बहादूर पदवी प्राप्त झाली होती. आणि जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक, जावरा संस्थान माहिती आहे तुम्हाला, जावरा संस्थान कोण रिलेटेड आहे, ते दादोबा. MP मध्ये येतं बघा, मालवा जो रिजन म्हणतो आपण, तर त्या MP मध्ये येणाऱ्या जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून ह्या दादोबांनी काम केले. असेच जांभेकरांबद्दल बघा, बाळशास्त्री जांभेकर जे आहेत, तर त्यांनी अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून कार्य केले बघा. अक्कलकोटचे युवराजाचे शिक्षक म्हणून
समाजसुधारक आणि त्यांच्या रिलेटेड संस्थान म्हणजे जांभेकरांच्या रिलेटेड अक्कलकोट रिलेटेड आहे, तसं दादोबांच्या रिलेटेड काय जावरा आहे. पुढे जाऊन तुम्ही बघताल की रतलाम संस्थान हे देखील लोकहितवादी यांच्याशी रिलेटेड आहे बघा. तर त्यावेळेस त्याचा चार्ट तुम्हाला दिला जाईल बघा. तर ठीक आहे. आता व्याकरणाची पहिली आवृत्ती ही 1836 साली गणपत कृष्णाजीच्या छापखान्यात छापून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, महाराष्ट्र भाषे पुढे जाऊन त्याच मराठी भाषेचे व्याकरण, सगळ्यात महत्त्वाची किंवा वैशिष्ट्यपूर्ण ओळख दादोबांची काय असेल तर ती म्हणजे हेच महाराष्ट्र भाषेचे किंवा मराठी भाषेचे व्याकरण हे स्वतः दादोबांनीच प्रकाशित केले बघा. 1836 मध्ये काय केले, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. हे गणपत कृष्णाजी सगळ्यांना माहिती असतात बघा. पंचांग बघता का तुम्ही, पंचांग पहिलं पंचांग कुणी छापले तर हे गणपत कृष्णाजींनी छापले बघा. म्हणजे प्रेसची ताकद त्यावेळेस ओळखून प्रचंड मोठं कार्य बघा यांचं, तर ते गणपत कृष्णाजींच्या छापखान्यात छापले. आता दुसरं म्हणजे मोरोपंतांच्या केकावलीवरील यशोदा पांडुरंगी ही गद्य टीका त्यांनी लिहिली आणि त्यातून दादोबांची सहृदयता दिसून येते. ठीक आहे. PYQ बघा, परत तुम्हाला सांगितल्यासारखं PYQ if analyzed well is nothing but FYQ future year questions. केकावलीवरील टीका. केकावली काय माहिती आहे का बरं, काय आहे केकावली? श्लोक आहेत बेसिकली, 122 श्लोक आहेत बघा. काही श्लोक तुम्ही ऐकलेले असतील, मातृमहिमाचे काही श्लोक तुम्ही वाचलेले असतील किंवा सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो वगैरे तुम्ही ऐकले असतील बघा. तर त्याच्यावर प्रथम मराठी समीक्षेची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केलेली बघा. यशोदा पांडुरंगी, ऍक्च्युअली मध्ये यशोदा त्यांच्या आईचं नाव आहे बघा इथं, आणि पांडुरंगी काय, पांडुरंग यशोदा पांडुरंगी, पांडुरंग त्यांच्या वडिलांचं नाव होतं बघा. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, म्हणजे आई वडिलांच्याच नावावर केली. तर काय केली, या मोरोपंतांच्या केकावली. केकावली काय, श्लोक आहेत बेसिकली, आणि हे काय तर मराठी समीक्षेची सुरुवात म्हणलं जातं बघायला. मराठी समीक्षेची सुरुवात कोणी केली असा जर प्रश्न आला तर दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे. आता दादोजींचे जे काही मराठी व्याकरण विषयक अग्रेसर कार्य हे महत्वाचे असून त्यामुळे त्यांना काय म्हणले आपण बघितलं, मराठी भाषेचे पाणिनी हे राष्ट्रबिरुद त्यांना लावले जाते. मराठी भाषेचे पाणिनी आणि मराठी भाषेचे शिवाजी हे देखील तुम्हाला सांगितले बघा. कोण आहेत, विष्णुशास्त्री चिपळूणकर, कारण त्यांचंही याच रिलेटेड म्हणजे मराठी व्याकरणाच्या रिलेटेड प्रचंड प्रमाणात काम आहे. पुढे जाऊन आपण त्यांच्याविषयी माहिती बघूच बघा. ठीक आहे. आता आत्मचरित्र व ग्रंथ, आता काही गोष्टी ना समाजसुधारक त्यांचं जन्मस्थान, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, आत्मचरित्र, त्यांनी वेगवेगळ्या सुरू केलेली वृत्तपत्र असतील किंवा त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रात केलेलं लिखाण हे आयोगाच्या दृष्टीनं अत्यंत हॉट फेवरेट टॉपिक असतो बघा. तर आत्मचरित्र बघा की 1846 सालापर्यंत आत्मचरित्र, आता आत्मचरित्र इथं कन्फ्युज व्हायचं नाही बघा. त्यांची जी ऑटोबायोग्राफी किंवा आत्मचरित्र आहे त्याचं नावच आत्मचरित्र आहे. तर हे ऑटोबायोग्राफिकल जे काही लिटरेचर आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण त्यावेळेसचे जे इंग्रजी आमदनीत असणारं जे काही ऑटोबायोग्राफी होते त्यात एकदम सप्रमाण असणारं एकमेव असं आत्मचरित्र होतं. आणि हेच आत्मचरित्र 1947 मध्ये अ.का. परियोळकर यांनी काय केले, पुनःप्रकाशित केले बघा. तर ऑटोबायोग्राफी किंवा आत्मचरित्र तो कोणाचं फेमस आहे तर हे दादोबा पांडुरंग तरखडकरांचं आहे बघा. आता आत्मचरित्र आपण बघितलं. इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका, म्हणजे तुम्ही बघू शकता की मराठी व्याकरणावरच नाही तर इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका देखील त्यांनी लिहिली बघा. म्हणजे इंग्रजी व्याकरण बघूनच त्यांनी म्हणजे मराठी व्याकरणाला एक प्रमाण रूप देण्याचं कार्य कोणी केलंय तर दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केलेलं बघा. आता पुढं अजून आपण ग्रंथ संपदा बघतोय त्यांची. शिशुबोध अत्यंत महत्वाचं, मृत्यूनंतर प्रकाशित केलेलं आहे बघा.
शिशुबोध. धर्मविवेचन अत्यंत महत्त्वाचं असं ग्रंथ आहे बघा, धर्मविवेचन. ॲक्च्युअली काय आहे, प्रार्थना समाजाचे सरकारी सेवेत असल्यामुळे ते प्रार्थना समाजाच्या जे काही मीटिंग होते त्याला पण जात नव्हते बघा, पण त्याला मेसेज पोचवायचं काम ह्या धर्मविवेचनच्या माध्यमातून केलेलं आहे बघा. धर्मविवेचन. आणि हे धर्मविवेचन लिहित असताना जगद्वासी आर्य, काय जगद्वासी आर्य या टोपण नावाने लिखाण करत होते बघा. ते कोणत्या नावाने, तर जगद्वासी आर्य या टोपण नावाने लिखाण करणारे समाजसुधारक कोण, असं जर तुम्हाला प्रश्न आला किंवा स्टेटमेंट फॉर्ममध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न येतात की ते जगद्वासी आर्य या नावाने लिखाण करीत होते या टोपण नावाने, तर तुम्हाला लक्षात घ्यायचे कोण आहे, तरखडकर. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. आर्य, रफार, धर्मविवेचन कोण लिहित होतं, तरखडकर. फक्त आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकरांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. जसं सुरुवातीला सांगितलं, मागे एकदा विचारून गेलाय बघा प्रश्न हा मानव धर्म सभेचा, तो मानव धर्म ज्ञानप्रसारक सभेचा वगैरे. पुढचा ग्रंथ बघा, हिंदू जेंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमॅन्युअल स्वीडनबर्ग. एमॅन्युअल स्वीडनबर्ग हे कोण होते बरं, सायंटिस्ट होते बघा. आणि नंतर धर्माच्या क्षेत्रामध्ये यांची रुची वाढल्यामुळं त्यांनी हेल अँड हेवन म्हणजे स्वर्ग नरक आपण म्हणतो किंवा मृत्यूनंतरचे जीवन अशा विषयांवर लेखन केले बघा. स्वीडनचे इथे एमॅन्युअल स्वीडनबर्ग स्वीडनचेच आहेत. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवायला पण सोपं आहे. तर यांच्या जे काही वर्क्स आहेत यावर एक प्रकाशझोत टाकण्याचं काम आणि त्याच्यावर जे काही लेखन आहे हे दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केल्याचं तुम्हाला दिसून येईल बघा. आणि त्या काळी युरोपामध्ये देखील या ग्रंथाची प्रचंड प्रमाणात प्रशंसा झालेली बघा. हिंदू जेंटलमन्स रिफ्लेक्शन रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ इमॅन्युअल स्वीडनबर्ग. कोण आहे, दादोबा पांडुरंग. ठीक आहे. आता विधवा विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला विधवाश्रुमार्जन हा जो संस्कृत निबंध आहे हा बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आलेला आहे बघा. आता हे जे वाक्य आहे ना, ह्या वाक्यामध्ये 3 प्रश्न आहेत बघा. ठीक आहे, आणि PYQ बघा, म्हणजे नसते प्रश्न नाही, ते आयोगाने विचारलेले प्रश्न आहे बघा. विधवा पुनर्विवाह, विधवा पुनर्विवाह याच्या रिलेटेड खूप समाजसुधारकांनी कार्य केले तुम्हाला दिसून येतं बघा. आणि विद्यार्थी तर गोंधळात पडतात बघा. विधवा पुनर्विवाह, हे विधवाश्रुमार्जन संस्कृत निबंध कोणी लिहिलाय, दादोबा पांडुरंग तरखडकरांनी. कुठं लिहिलंय, यमुना पर्यटन कोणाची, बाबा पद्मनजी यांची. ठीक. असंच विधवा पुनर्विवाहाला शास्त्रीय आधार शोधून काढण्यासाठी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून एक ग्रंथ लिहून घेतलाय बघा. कोणी लिहून घेतलाय तो, असेच समाजसुधारक बघा, बाळशास्त्री जांभेकर शिकवताना सांगितलं बघा. गंगाधर शास्त्री फडके यांनी केलेलं आहे बघा. ईश्वरचंद्र विद्यासागर नाव ऐकलं असेल तुम्ही, बंगाल प्रांतात नंतर पूर्ण भारतभर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं खूप मोठं कार्य तुम्हाला दिसून येईल बघा. ह्याच विधवा पुनर्विवाहासाठी 1865-66 मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या नावाने एक संस्था काढलेली आहे बघा. बहुदाजी लाड हे संस्थापक सदस्य होते. संस्थापक मध्ये एक फेमस नाव आहे बघा, विष्णू शास्त्री पंडित. काय, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी. आणि नंतर एक सुमारे 30 वर्षानंतर अशाच नावाने विधवा विवाह उत्तेजक मंडळी या नावाने पुढं कार्य कोणाचं आहे ते सगळ्यांना माहित असतं बघा, धोंडो केशव कर्वे. आणि अजून बरेचसे समाजसुधारक तुम्हाला ह्या विधवा विवाहाच्या प्रश्नावरती, पुनर्विवाहाच्या प्रश्नावरती काम करताना दिसून येतील. तर इथं दादोबांचं पण कार्य हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. तर काय कार्य, तर त्यांनी विधवाश्रुमार्जन हा संस्कृत निबंध हा बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन, बाबा पद्मनजी तर महत्वाचे ठरतात बघा.
आणि यमुना पर्यटन, हे बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीत आहे बघा. आणि हे जे विधवा पुनर्विवाहाचा जो प्रश्न आहे हा अनेक समाजसुधारकांनी याच्यावर काम केले बघा. दादोबांचं कार्य काय आहे याच्यामध्ये, तर विधवाश्रमार्जुन हा ग्रंथ लिहिलेला आहे. तसंच जांभेकरांचं तुम्हाला सांगितलं, ईश्वरचंद्र विद्यासागरांचं सांगितलं, विष्णुशास्त्री पंडितांचं सांगितलंय, धोंडो केशव कर्वे सांगितलं. यांच्याबद्दल जेव्हा आपण डिटेलमध्ये माहिती घेईल तेव्हा याबद्दल आपण विस्तृतपणे माहिती घेऊच. आणि त्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं की समाजसुधारक बघताना इतिहासाचा एक पार्ट नाही तर पूर्ण इतिहासच या समाजसुधारकांच्या भोवती फिरत असतो बघा. ठीक आहे. आता ही बाबा पद्मनजींची यमुना पर्यटन मी तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने, यमुना पर्यटन जे ना हे विचारून झालंय बघा, विचारून झालं. PYQ आहे हा. कोणाची? बाबा पद्मनजी. आता बाबा पद्मनजी एका वेगळ्या कारणामुळे देखील प्रसिद्ध आहेत बघा. समाज सुधारणा करताना हिंदू धर्मातील ज्या काही मरगळ आली होती आणि त्याला समाज सुधारणा करताना काही लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला बघा त्याला कंटाळून. त्यामधलं अग्रणी नाव आहे बघा बाबा पद्मनजी, ख्रिस्ती झालेले समाज सुधारक. अजून असे काही समाज सुधारक आहेत बघा. लक्ष्मीबाई टिळक बघितलं असेल तुम्ही, लक्ष्मीबाई नारायण टिळक, यांचे पती देखील नारायण टिळक देखील. लक्ष्मीबाई टिळक स्मृतिचित्रे या ग्रंथासाठी प्रसिद्ध आहेत बघा. लक्ष्मीबाई टिळक, नारायण टिळक असतील, पंडित रमाबाई सगळ्यांना माहीत असतात बघा. पंडित रमाबाई या देखील काय झाल्या होत्या, ख्रिश्चन झालेल्या होत्या बघा. कोणासारख्या? बाबा पद्मनजी यांचे. हे बाबा पद्मनजी यांचा ग्रंथ कोणता? यमुना पर्यटन. आणि हे यमुना पर्यटन मध्ये काय केलेले, दादोबांनी विधवाश्रमार्जन नावाचा ग्रंथ लिहिला आहे. कशासाठी? हे विधवा विवाहाचे पुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण जी काही माहिती घेतलेली त्याच्या थोडक्यात आपण एक समरी बघू बघा. जेही काही मुद्दे आपण नेहमी बघत असतो त्यामध्ये जेही काही मुद्दे राहतात ते आपण पुन्हा एकदा स्लाइडच्या माध्यमातून जे काही राहतात तर ते कव्हर करत असतो बघा. तर आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयी आपण माहिती बघितली बघा. बरोबर. जन्म बघितला आपण कुठे? तरखडवरच लक्षात ठेवायचं काय, तरखड ठाणे वसई या ठिकाणी. आता हे जन्म तुम्हाला जर सांगितलं ना, आता दादोबा असतील, दादोबांचं सोपं आहे बघा. तरखडकर वरनं तरखड आहे. असंच तुम्हाला लहुजी वस्ताद साळवे बिवडीपेठ पुरंदरचा जन्म आहे बघा. ओमाजींचा काय जन्म आहे बघा, याला साधर्म्य असणार बिवरी पुरंदर मध्येच आहे बघा. पण नानांचं तुम्हाला सांगितलं होतं बघा, मुरबाड बघताना मुरकुटे आडनावावरून सांगितलं होतं तुम्हाला मुरबाड. आगरकरांचं असंच तुम्हाला सांगितलं होतं बघा. काय? टेंबू उपसा सिंचन योजना जिओग्राफीमध्ये बघितलं असेल तुम्हाला. आशियाचा काय सर्वात मोठा लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट टेंबू उपसा सिंचन कृष्णा नदीवर आहे. बघून घ्यायचंय बघा ते लगेच. तर जन्म बघितला आपण 1814चा जन्म आहे, 1882चा मृत्यू आहे बघा. आणि तरखड येथे जन्म आहे बघा. शिक्षण कुठं झालंय बघा त्यांचं, कुठं बघितलं आपण? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी नानांच्या रिलेटेड एल्फिन्स्टन येथे. आणि तिथंच त्यांनी काय केलं, नंतर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्य केलेलं आपण बघितलं. सहाय्यक शिक्षक त्याच्यानंतर काय अधीक्षक तुम्हाला सांगितलं. ट्रेनिंग हायस्कूल आहे ना, ट्रेनिंग हायस्कूल अध्यापक शिक्षण ज्याला म्हणतो आपण, शिक्षकांना शिकवणारे थोडक्यात स्कूल, तर त्याचे पण डायरेक्टर म्हणून यांनी दादोबांनी काम केलेलं आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय सांगितलं, जावरा संस्थानाच्या रिलेटेड पण तुम्हाला सांगितलं बघा. जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून कार्य केलेले यांनी. आणि ते जावरा बघताना तुम्हाला रतलाम सांगितलं लोकहितवादींच्या रिलेटेड. त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलंय, जांभेकरांचं कोणतं अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले हे देखील त्यांना तुम्हाला सांगितलंय बघा. इथंच ग्रंथसंपदा बघितली बघा आपण.
वैशिष्ट्यपूर्ण ओळख काय आहे तुम्हाला सांगितलं, मराठी भाषेचे काय सांगितलं बरं, शिवाजी का पाणिनी? मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळख आहे का? मराठी भाषेचे व्याकरण लिहिलेले महाराष्ट्र भाषा, त्याच पुढे जाऊन मराठी भाषा, मराठी भाषेचे व्याकरण लिहिल्यामुळे सांगितलं बघा. तर काय त्यामुळे यांना काय म्हणतात, मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात बघा. आणि मराठी भाषेचे शिवाजी कोणाला सांगितलं मी तुम्हाला, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत बघा. ग्रंथसंपदामध्ये बाकीचे आपण बघितलं बघा, शिशुबोध बघितलं आपण इथं, धर्मविवेचन बघितलंय बघा, इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका बघितलंय आपण, आत्मचरित्र बघितलंय बघा यांचं, आत्मचरित्र बघितलं ना आपण, अकाप्रियोळकरांनी नंतर पुनःप्रकाशित केलं वगैरे तुम्हाला सांगितलेलं बघा. त्यानंतर हिंदू जेंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ इमॅन्युएल स्वीडनबर्ग, युरोपात प्रशंसा झालेली ग्रंथाची, ते पण आपण बघितले बघा. त्यानंतर महत्त्वाच्या संस्था यांनी स्थापन केल्या, त्यातलं तुम्हाला सोपी एकदम पद्धत सांगितली बघा. साधारण मानव आहे, त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि मग परमहंसांसारखी अवस्था येते आणि यातूनच कशाचा जन्म झाला तेही तुम्हाला सांगितलंय बघा, प्रार्थना समाज. आणि हे पण सांगितलंय की इथून पुढं कार्य कोणाचं सुरू आहे, तर आत्माराम पांडुरंग तरखडकरांचं, दादोबा पांडुरंग तरखड इथे सगळीकडे आहेत बघा. त्यानंतर तुम्हाला स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी याच्या स्थापनेत देखील दादोबांचं फार मोठं कार्य आहे, हे पण सांगितलं बघा. थोडक्यात विस्तृतपणे दादोबांबद्दल आपण माहिती घेतलेली आणि अशाच पद्धतीने आपण सर्व समाजसुधारक कव्हर करत असतो बघा. तर यासाठी बघा MPSC कंबाईनच्या परीक्षेसाठी ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या 2025च्या येणाऱ्या परीक्षेसाठी इंटिग्रेटेड बॅच स्पॉटलाइट घेऊन येत आहे बघा. 8 जुलै 2024 पासून ही बॅच सुरू होती, तुम्ही बघू शकता. एका वर्षाची बॅच असणार आहे आणि सुशील सर वैयक्तिकरित्या तुम्हाला मार्गदर्शन यामध्ये लाभणार आहे बघा. याचबरोबर करंट आणि CBB जो आपला कोर्स आहे, करंट बेसिक्स, हे देखील तुम्हाला याबरोबर मोफत मिळणार आहे बघा. विषयवार आणि सर्वसमावेश टेस्ट, सर्व विषयावर टेस्ट राहणार आहेत बघा यामध्ये तुम्हाला ॲनालिसिस आणि असेसमेंट करण्यासाठी. आणि सकाळी वेळ बघा, सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये ही बॅच तुम्ही घेऊ शकता. ऑफलाईन तुम्ही करू शकता किंवा ऑनलाईन पण बघू शकता. वर्षातून 4 वेळा ऑनलाईन तुम्ही ही बॅच बघू शकता. तर तुम्ही पत्ता बघून या बघा, इथं पत्ता दिलेला आहे आणि तुम्ही यासाठी स्पॉटलाइट अकॅडमीच्या नंबर आहेत बघा इथं, तर त्यामध्ये कॉन्टॅक्ट करू शकता बघा. थँक्यू.